नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जिल्हा मध्यवर्ती बँकेला 7 लाखाचा दंड. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संचालक व त्यांच्या संस्थांना नियमबाह्य कर्ज वाटप केल्याबद्दल तसेच OTS योजनेत व्याज सवलत दिल्याप्रकरणी 7 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. नवीन सहकार कायद्यानुसार सरकारी आर्थिक संस्थांमधील संचालक व त्यांच्या संबंधित संस्थांना कर्ज पुरवठा करण्याबाबत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. नवीन सहकार कायद्यानुसार सरकारी आर्थिक संस्थांमधील संचालक व त्यांच्या संबंधित संस्थांना कर्ज पुरवठा करण्याबाबत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने या वर्षापासून या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. सांगली जिल्हा बँकेने एका संचालकासह त्याच्या 5 संस्थांना नियमबाह्य कर्ज दिल्याने रिझर्व्ह बँकेने नोटीस बजावली. नोटीसला सांगली जिल्हा बँकेने 15 दिवसाच्या मुदतीत सविस्तर लेखी उत्तर दिलं होतं. तसेच या प्रकरणी सुनावणी घेण्याची मागणीही केली होती. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने मंगळवारी दिनांक 21 सुनावणी केली. या सुनावणीनंतर आठवड्याभरातच ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने कारभारातील अनियमिततेमुळे राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नोटिसा बजावल्या. यापूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेला 13 लाखाचा दंड ठोठावण्यात आला होता. त्याच धर्तीवर सांगली जिल्हा बँकेवरही कारवाई होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर सांगली बँकेला 7 लाखांचा दंड झाला आहे.